शिक्षक हा सगळ्यांसाठी गुरु असतो, म्हणून शिक्षकांचा आदर करावा असं सांगितलं जातं। मात्र एका विद्यार्थिनीनं शिक्षिकेसोबत असं काही कृत्य केलं की जे पाहून प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचेल। पाहुयात काय घडलंय या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। विद्यार्थिनीने शिक्षिकेला चपलेनं मारलं, मोबाईल काढून घेतला, वाद पेटला। गुरु असलेल्या शिक्षकांना का मारता? ही विद्यार्थिनी एका शिक्षिकेशी भांडतेय। शिक्षिका पुढे चालत असताना तीही मागून चालतेय आणि शिक्षिकेला नको त्या भाषेत बोलतेय। शिक्षिका तिला उत्तर न देताच पुढे चालत राहते। मात्र विद्यार्थिनीची नको तसली भाषा ऐकून शिक्षिका एका जागी थांबली, तरीही विद्यार्थिनीची बडबड काही थांबत नाहीये आणि नंतर या विद्यार्थिनीनं असं काही कृत्य केलं की प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली। तुम्हीच पहा। आंध्र प्रदेशातील रघु इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हा संतापजनक प्रकार घडला। तर त्याचं झालं असं की वर्गात शिकवत असताना त्या मुलीचं लक्ष मात्र मोबाईल मध्येच होतं, म्हणून या शिक्षिकेनं तिचा मोबाईल काढून घेतला। त्याचाच राग आल्यामुळे या विद्यार्थिनीनं लेक्चर संपल्यावर त्या शिक्षिकेला चपलेनं मारलं। शिक्षक म्हणजे गुरु असतो, शिक्षकच मुलांना ज्ञानदानाचं कार्य करत असतो। त्यामुळे शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांनी आदर बाळगायला हवा। मात्र मोबाईल काढून घेतला म्हणून शिक्षिकेलाच मारहाण करणं आणि तेही चपलेनं, हे जरा अतिच झालं नाही का? ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।